जॉबवाल्यांना म्हणूया तर बॉसला आता त्यांची कदर येणार आहे. हा माझा एम्प्लॉई यार नाही खरंच काम करतो, हा काम करतो, आणि त्यामुळे तुमचा एक स्टेटस बनणार आहे, एक रिस्पेक्ट मिळेल तुम्हाला. बिझनेस वाल्यांचं पण एक नाव तयार होईल, ज्यांचे अजून नाव तयार झालेले नाही. कारण 2024 मध्ये या लोकांनी खूप मेहनत घेतली आहे, हळूहळू काम सुरू होतं. पण आता म्हणजे आपण म्हणतो ना की रिकॉग्निशन मिळणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं त्यांना रिकॉग्निशन मिळणार आहे, फळ मिळणार आहे. हा वर्ष त्यांच्यासाठी फळ मिळणार आहे. महिलांसाठी बघितलं गेलं तर महिलांमध्ये थोडंसं तिला स्वतःला सांभाळायचंय, कारण ही डिसिप्लिन आहे. घरची लोक डिसिप्लिन नाहीये, कोणी इकडे टॉवेल फेकतोय, कोणी कुठे काय ठेवत आहे. सांभाळून घ्या. सगळ्यांना हळूहळू डिसिप्लिन शिकवा. स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, प्रायोरिटीज द्या. हेल्थ वाईज बघितलं तर जॉईंट्स पेन ज्यांना आहे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. हेअर लॉस ज्यांना आहे त्यांनी अजून फोकस करा. टीथ रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, बोन्स रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, त्यांनी त्याच्याकडे लक्ष द्या. हेल्थ रिलेटेड मी का घेतलंय की तुम्हाला जर आधीच माहिती झालं की मला हे प्रॉब्लेम्स येणार आहे तर तुम्ही त्याप्रमाणे प्रिकॉशन्स घेऊ शकता. घाबरवण्याचा माझा काही हेतू नाही आहे. योगा करा, प्राणायाम करा. काही जास्त मोठी हेवी एक्सरसाइज नाही करू शकत, इट्स ओके. तो स्टुडंट 2024 मध्ये खूप मेहनत घेत होता पण त्याला त्याचे रिझल्ट येत नव्हते, तर या वर्षी त्यांना रिझल्ट मिळणार.